लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि नवमतदार तसेच मतदाराचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन कंबर कसून काम करू लागले आहे। विशेषतः दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील यांच्यासाठी एक विशेष योजना जी आहे ती निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स जे काय दिलेले आहेत ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रांताधिकारी जगदीश काटकर। डॉक्टर साहेब, काय सांगाल? बघितलं तर विविध उपक्रम जे आहेत ते आपल्याकडून राबवले जात आहेत। मतदानाचा टक्का वाढवावा, त्यासोबत नवमतदार असतील त्यांच्यामध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी। तसं पाहिलं तर हे होतच असतं। विशेष काही आणखी काही उपक्रम आपण राबवत आहे का? यावेळच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगानं एक विशेष बाब म्हणून यावेळेला 85 वर्षांवरील मतदार किंवा दिव्यांग मतदार, ज्या मतदारांचं दिव्यांगत्व 40% किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा मतदारांना 12Dचा फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। आणि ज्या मतदारांना स्वेच्छेनं मतदान केंद्रावर येता येणार नाही अशा मतदारांनी हा 12Dचा फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांचे पात्र अर्ज ठरल्यानंतर अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करायची संधी मिळणार आहे। सर, नेमकी प्रोसेस काय असणार आहे? कधी त्यांनी तो 12Dचा फॉर्म भरायचा आहे? त्यासाठी आपल्याकडनं कुठली यंत्रणा राबवली जाणार आहे? काय नेमकं सांगा? 12Dचं फॉर्म निवडणुकीची घोषणा झाल्यापासून, अनाऊन्समेंट झाल्यापासून चालू होईल। BLOच्या मार्फत 85 वर्षांच्या वरील आणि दिव्यांग मतदार जे मतदार यादीमध्ये मार्क केलेले आहेत अशा मतदारांच्या घरी जाऊन 12Dच्या फॉर्मचं वाटप केलं जाईल। 12Dच्या फॉर्मचं वाटप झाल्यानंतर पुन्हा BLO मतदाराच्या घरी जाऊन स्वेच्छेनं मतदार जर 12Dचा फॉर्म भरून देत असतील तर तो फॉर्म जमा करून घेणार आहे। आणि याबाबत पात्र जे मतदार ठरतील त्यांच्याबाबतची मतदानाची जी प्रक्रिया आहे तो मतदानाच्या दिवसाच्या अगोदर ती 1 दिवस पूर्ण करण्यात येणार। एकंदर बघितलं तर जे वयवर्ष 85पेक्षा जास्त वृद्ध आहेत त्यांच्यासोबतच ज्यांचं 40%हून अधिक दिव्यांग आहेत अशा व्यक्तींसाठी विशेष योजना जी आहे ती निवडणूक आयोगाने यावर्षी राबवलेली आहे। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला न्यूज, कणकवली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।